अध्ययन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपण असे नेहमीच म्हणतो. अध्ययनासंदर्भात विविध प्रायोगिक मानसशास्त्रज्ञांनी व सामान्य मानसशास्त्रज्ञांनी अनेक संशोधन केलेले आहे. मानसशास्त्र हे वर्तनाचा अभ्यास करते. वर्तन बदलावर येथे अधिक भर दिला जातो. म्हणजे मानसशास्त्राचा मेन कन्सेप्ट जो कोर कन्सेप्ट आहे तो म्हणजे बिहेवियर. आणि ह्या बिहेवियर बदलातून आपण व्यक्तीच्या वेगवेगळ्या वागण्याच्या तऱ्हा, विचारांच्या पद्धती यांचं आकलन आपणास येत असते. व्यक्तीला सभोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान कसे होते. लहान मूल अनेक स्त्रियांमधून, अनेक मातांमधून योग्य आपल्याच आईला कसं ओळखतो. वारंवार अपयश येऊनही आपण बऱ्याच वेळेस जुगार खेळतो, सट्टा लावतो, जे आजकाल ऑनलाईन गेमिंगचं फॅड आलेलं आहे. तरी देखील आपण हा ऑनलाईन गेमिंग करतो किंवा सट्ट्याची तिकीट खरेदी का करतो. तसंच एका विशिष्ट वर्तनाचं लहान मुलांद्वारे निरीक्षण केलं जातं आणि ते वर्तन त्या लहान मुलांमध्ये कसे विकसित होत जाते. जसं की आपण दूरदर्शनवर, टी व्हीवर, प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण जे विविध कार्यक्रम किंवा विविध चांगले असतील किंवा वाईट कार्यक्रम असतील हे वारंवार बघितल्यामुळे मुलांमध्ये अशा प्रकारचे वर्तन जे त्यांनी बघितलेलं आहे ते कसे विकसित होते. विविध व्यक्ती, वस्तू, प्रसंगाविषयी आपल्या अभिवृत्ती, आपल्या अभिरुची कशा निर्माण होतात. भावनिक अभिव्यक्ती व नियंत्रण व्यक्ती कसे शिकते किंवा कसं ते आत्मसात करते, संपादित करते व ते अनेकविध जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मानसशास्त्रज्ञांना अध्ययन प्रक्रियेचा आधार घ्यावा लागतो. जे आपण वर्तन बदल, वर्तन विकास आणि वर्तनाचं परिवर्तन, ज्याला बिहेवियर मॉडिफिकेशन असं म्हणूया आपण, हे मानसशास्त्रामध्ये अभ्यासले जाणारे मूळ कोर कन्सेप्ट आहेत. असे असताना देखील व्यावहारिक जीवनामध्ये जे आपण दैनंदिन प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये अशा प्रकारचं जे वर्तन बघत असतो हे कसे विकसित होते, व्यक्ती कशा पद्धतीने ते संपादन करते किंवा आत्मसात करते, या अनेक प्रश्न जे आता तुमच्या समोर मी उपस्थित केले, ह्या प्रश्नांचा जर उत्तर आपणास शोधावायचं असेल तर अध्ययन प्रक्रियेचा आधार घ्यावा लागतो. मुळातच जे वर्तन आज आपले नाही आणि एक विशिष्ट वर्तन आपल्यामध्ये विकसित होते तर ते का झाले, कसे झाले. एक व्यक्ती खोटं बोलते आणि नंतर काही विशिष्ट कालावधीनंतर त्याची खोटे बोलण्याची सवय ही नाहीशी बनते. त्याचबरोबर एक शांत असलेला मुलगा, लहान बाळ हे टी व्हीमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम बघितल्यानंतर पुढे भविष्यात एवढा हिंस्र कृती किंवा हिंसक वृत्तीचा कसा बनला. अशा अनेक विविध प्रश्नांची उत्तरं जर आपणास शास्त्रीय पद्धतीने शोधावायची असेल तर अध्ययन प्रक्रियेचा आधार घ्यावा लागतो. कारण की मानसशास्त्रज्ञांना या प्रश्नाचं उत्तर शोध येत असताना अध्ययन प्रक्रिया येथे अवलंबली जाते. आपण वर्तन शिकत असतो, संपादित करत असतो, आत्मसात करत असतो. म्हणजे कसे होते, का होते, जे आत्ताच तुम्हाला म्हटलं की अनेक स्त्रिया आहेत. ह्या अनेक स्त्रियांपैकी किंवा अनेक महिलांपैकी लहान बाळ आपल्याच आईशी चटकन ओळख पटवते किंवा समूहामध्ये किंवा एखाद्या गर्दीमध्ये आपण फिरत असताना आपण आपल्या आप्त स्वकीयाला ताबडतोब ओळखतो आणि त्याला आवाज येतो, त्याला हात देतो, अरे बाबा थांब रे. म्हणजे हे ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या मुळाशी अध्ययनाची जोड आहे. म्हणून मानसशास्त्रज्ञांना या दृष्टीने उत्तरं शोधण्यासाठी अध्ययन प्रक्रियेचा आधार घ्यावा लागतो. म्हणूनच मानसशास्त्रामध्ये वर्तन व मनोव्यापाराचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने अध्ययन प्रक्रिया अतिशय केंद्रस्थानी किंवा केंद्रवृत्ती मानलेली आहे. म्हणजे मनोव्यापार, ज्या उच्च प्रकारच्या मानसिक बिहेवियर जे घडून येतं आणि जे वर्तन घडून येतं, ते शारीरिक वर्तन असेल, त्याचबरोबर मानसिक वर्तन असेल, भावनिक वर्तन असेल, या सर्व वर्तन प्रणालीचा
अभ्यास करण्याच्या दृष्टीने अध्ययन प्रक्रिया ही सेंट्रल थीम म्हणून ओळखली जाते. मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र आहे व त्यामुळे वर्तनात होणाऱ्या बदलांचा विचारही इथे करावा लागतो. हा मानसशास्त्राच्या अभ्यास कक्षेचा विषय आहे. सभोवतालच्या परिस्थितीशी सुयोग्यपणे समायोजन साधण्यासाठी जीवनाच्या संघर्षात यशस्वीपणे टिकून राहण्यासाठी व्यक्तीला आपल्या सर्व शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा विकास घडवून आणणे क्रमप्राप्त ठरलेले आहे. कारण प्राप्त परिस्थितीशी आपल्याला व हवी तशी सांगड घालून करण्याकरिता किंवा निसर्गदत्त प्रतिक्रियांपेक्षा संपादित प्रतिक्रियांचा जास्त महत्त्व हा ठरतो. म्हणजेच निसर्गतः आपणास ज्या जन्मताच क्षमता दिलेल्या आहेत त्या क्षमतांच्या बरोबरच आपणास सभोवतालच्या परिस्थितीमध्ये समायोजन करत असताना विविध क्रिया प्रतिक्रिया या संपादित केल्या जातात. आपण बदलत्या परिस्थितीनुसार, बदलत्या काळानुसार, बदलत्या स्थळानुसार प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या पद्धतीने आपले वर्तन आविष्कृत करून सभोवतालच्या परिस्थितीशी किंवा प्राप्त परिस्थितीशी जुळून घेण्याचा प्रयत्न करत असते. अर्थात सुयोग्य समायोजन साधण्याकरिता जीवनाच्या ह्या संघर्षमय वातावरणामध्ये आपणास टिकून राहायचं जर असेल तर केवळ क्षमता म्हणजे शारीरिक आणि मानसिक क्षमतांमध्ये विकास घडून येत असताना किंवा त्यामध्ये विकास करत असताना आपणास आपल्यामधील असलेल्या समायोजनाशी संबंधित ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना किंवा जे प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया सुद्धा आत्मसात कराव्या लागतात. अध्ययन ही एक जीवनाभिमुख प्रक्रिया आहे. जसं की मूल हे अन्न ग्रहण करणे, एखाद्या कन्सेप्ट शिकणे, त्याचबरोबर चार चौघांमध्ये कसे वागणे, कशा पद्धतीचं आपलं वर्तन आपण ठेवणे, अशा जटिल गुंतागुंतीच्या ज्या प्रक्रिया आहेत या सर्व प्रक्रिया आपणास अध्ययनाद्वारे साध्य होत असतात. म्हणून अध्ययनाला जीवनाभिमुख प्रक्रिया म्हटलेली आहे आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की अध्ययन हे निरंतर चालणारी अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. आपण मरेपर्यंत काही ना काही नवीन गोष्टी आत्मसात करत असतो. आपण अगदी बालपणापासून बाल्य अवस्थेपासून ते मृत्यूच्या अवस्थेपर्यंत मरेपर्यंत सभोवताली असलेल्या नाना तऱ्हाच्या गोष्टी या आत्मसात करतो, संपादित करत असतो. कारण की येथे आपणास आपले संघर्ष या संघर्षाच्या जीवनामध्ये स्वतःचं अस्तित्व जर टिकून ठेवायचे असतील तर नवीन नवीन संकल्पना देखील आपल्याला आत्मसात करणे अनिवार्य आहे. ती अखंडपणे प्रगतीसूचक चालणारी प्रक्रिया म्हणून ओळखली जाते. म्हणजे येथे अध्ययनामध्ये केवळ ती जीवनाभिमुख प्रक्रिया आहे, पण आपण जे काही ज्ञान ग्रहण करतो, ज्या काही क्रिया प्रतिक्रिया संपादित करत असतो त्या क्रिया प्रतिक्रिया संपादन करण्याची प्रक्रिया ही निरंतर चालणारी असली तरी देखील ती एक प्रगतीसूचक परिवर्तनाची मालिका आहे की ज्यामध्ये रचनात्मक, कार्यात्मक, वर्तनात्मक अशी विविध प्रकारची परिवर्तने किंवा बदल घडून येत असतात. म्हणजे आपण येथे प्रगतीसूचक परिवर्तनाची मालिका आहे असं का म्हणतो? कारण की जेव्हा आपल्या वर्तनामध्ये बदल घडून येतो तेव्हा तेथे रचनात्मक बदल घडून येतात, वर्तनात्मक बदल घडून येतात, रचनात्मक, वर्तनात्मक, त्याचबरोबर कार्यात्मक, ज्याला आपण फंक्शनल चेंजेस म्हणूया, फंक्शनल परिवर्तन असे म्हणूया. म्हणजे येथे जी प्रगतीसूचक परिवर्तनाची जी मालिका आहे, जे बदल आहेत हे प्रगतीसूचक बदल कशा प्रकारचे असतात? स्ट्रक्चरल बेस असतात. आपण काही गोष्टी निपुणपणे अतिशय कौशल्यपणे आपण त्या गोष्टी आत्मसात करत असतो आणि हे करत असताना त्याचं ऍप्लिकेशन करत असतो. आणि या ऍप्लिकेशनद्वारे व्यक्तीचा जो फंक्शनल चेंजेस आहे, फंक्शनल बिहेवियर चेंजेस आहे, फंक्शनल बिहेवियर चेंजेस हा वर्तनाला एक प्रगतीसूचक एक मालिका, प्रगतीसूचक असा रेशो दिसतो. जसं की येथे आज आपली प्रगती 0 असेल, पण पुढे जसं पद्धतीने आपण समायोजन साधत असतो त्याप्रमाणे या प्रगतीचा जो ग्राफ आहे हा ग्राफ उच्च ठिकाणी जात असतो आणि एका विशिष्ट लेवलला तो पठारावस्थेला जातो. कारण की व्यक्तीच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांच्या पलीकडे व्यक्तीमध्ये बदल घडून येत नाही. ज्या निसर्गदत्त ज्या प्रतिक्रिया आपल्याला क्षमता दिलेल्या आहेत त्या क्षमतांच्या आधारावर आपण सभोवतालच्या परिस्थितीतून अनेक गोष्टी ज्यावेळेस संपादन करत असतो, शिकत असतो, आत्मसात करत असतो. ते करत असताना यामध्ये
जे बदल घडून येतात ते बदल रचनात्मक स्वरूपाचे आणि कार्यात्मक स्वरूपाचे हे बदल असतात. अर्थात जी बदल आहे ही बदल अनेक घटकांमुळे सुद्धा उद्भवतात, अनेक कारणांमुळे सुद्धा अशा प्रकारचे घटक म्हणजे अनेक कारण घटकांच्या परिणामामुळे सुद्धा हे बदल घडून येतात. असे असले तरी देखील यामध्ये अध्ययन प्रक्रियेचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून आपण अध्ययनाचे शास्त्रीय स्वरूप, शास्त्रीय व्याख्या समजावून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. येथे आपण प्रकरणाच्या प्रस्तावनेमध्ये जे आपण नवीन नवीन बाबी आत्मसात करत असतो, ह्या बाबी आत्मसात करत असताना आपण कशासाठी आत्मसात करतो? समायोजनाकरिता. प्राप्त परिस्थितीशी समायोजन करणे हा प्रत्येक व्यक्तीचा मानसिक विकासासाठी पूरक असा पैलू आहे. म्हणून आपण सभोवतालच्या परिस्थितीशी समायोजन करत असताना आजूबाजूला परिसरानुसार, सभोवतालच्या वातावरणानुसार हव्या त्या प्रतिक्रिया देण्याचा आपण शिकत असतो. म्हणजेच व्यक्तीला जो संघर्ष निर्माण होतो, व्यक्तीस्थित संघर्ष, तो संघर्ष नाहीसा केला जातो. म्हणजे समायोजनाच्या दृष्टिकोनाने आपण ज्या नवीन पैलू आत्मसात करतो, हे नवीन गोष्टी शिकत असतो, संपादन करत असतो. हे संपादन करत असताना त्याचा जो परिवर्तन, त्यामध्ये बदल घडून येतो, परिवर्तन घडून येतो. तो परिवर्तन हा रचनात्मक स्वरूपाचा असतो, वर्तनात्मक स्वरूपाचा असतो, कार्यात्मक स्वरूपाचा असतो. मात्र जेव्हा अध्ययन प्रक्रियेचा आपण विचार करतो तेव्हा अध्ययन प्रक्रियेमध्ये निसर्गतः होणारे जे बदल असतात, निसर्गतः किंवा निसर्गदत्त जे बदल होणारे असतात, हे बदल वैकल्पिक स्वरूपाचे असतात. जसं की शरीराची वाढ आणि विकास हा निसर्गतः घडून येणारा बदल आहे. हा निसर्गतः घडून येणारा बदल हा अध्ययन संकल्पनेमध्ये समाविष्ट केला जात नाही. म्हणून येथे जो बदल आहे हा बदल प्रगती सूचक असतो किंवा त्याच्यामध्ये एक प्रकारचा ज्याला आपण म्हणूया नेहमीच हा बदल प्रगती सूचक असतो असा नव्हे, तर त्यामध्ये तो जो बदल होत असतो त्या बदलामध्ये एकतर निगेटिव्ह ऍस्पेक्टने बदल होतात किंवा पॉझिटिव्ह ऍस्पेक्टने बदल होतात. जसं की आता तुम्हाला सांगितलं मी थोड्या वेळापूर्वी की मुलगा शांत होता, अचानक हिंस्र का बनला? मुलगा हा कधीच कोणाशी खोड्या करायचा नाही, अचानक हा आक्रमक का बनला? कारण की सभोवतालचे जे अनेक कारण घटक आहे, या अनेक कारण घटकांच्या परिणामातून वर्तनात बऱ्याच वेळेस सकारात्मक आणि नकारात्मक बदल घडून येतात. ह्या बदलांचा आपणास शास्त्रीय दृष्टिकोनाने अभ्यास करावायचा असेल तर अध्ययन प्रक्रिया ही समजावून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये अध्ययनाबाबत अनेक संशोधने झालेली आहेत. त्यामध्ये अनेक मानसशास्त्रज्ञांचे महत्त्वपूर्ण योगदान देखील आहे. आज मानसशास्त्रात अध्ययन ही संकल्पना प्रत्येक क्षेत्रात वापरली जात असली तरी त्यांच्या व्याख्येबाबत हे एकमत नाही. म्हणजे अध्ययनाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा खूप जवळतम संबंध आहे, निकटतम संबंध आहे. अगदी झोपेतून उठल्यानंतर ब्रश करण्यापासून तर झोपेपर्यंत की हा एसी लावला किंवा हा बेड वापरला तर तुम्हाला शांत झोप येईल. म्हणजे अशा प्रकारचा जो दैनंदिन जीवनाचा आणि अध्ययनाशी संबंधित प्रक्रियेचा खूप निकटतम संबंध इथे पाहावयास मिळतो. कारण की अध्ययन ही प्रक्रिया जीवनाभिमुख प्रक्रिया समजली जाते. उदाहरण जर सांगायचं झालं, अध्ययनाच्या अनेक पद्धती आपण पुढे शिकणार आहोत. तर अध्ययन कशा आपण त्या गोष्टी आत्मसात करतो. चांगल्या पेस्टने तुम्ही ब्रश करा, XYZ कंपनीचा पेस्ट तुम्ही वापरा, तुमचे दात स्वच्छ मोत्यासारखे होतील. म्हणजे हे तुम्हाला वारंवार तिथे तुम्हाला बिंबवलं जातं आणि तुम्ही आत्मसात करता, संपादित करतात आणि त्यानुसार तुमच्या बिहेवियरला मॉडिफाय करत असतात. म्हणजे अध्ययन ही अतिशय जीवनाशी संबंधित, प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाच्या समाजनाशी संबंधित प्रक्रिया म्हणून ओळखली जाते. मानसशास्त्रामध्ये या अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या मांडण्यात आलेल्या आहेत. पुढील तासामध्ये आज प्रास्ताविक म्हणून अध्ययनाबाबत आपण इथंच थांबूया. पुढील तासामध्ये अध्ययनाची व्याख्या, वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या व्याख्या कशा मांडलेल्या आहेत ते आपण पाहूया, समजावून घेऊया.